नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी आपण ब्लाऊज डिझाईन आज बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करा. हे बघा, आपण पूर्ण उंची अधिक 1.13 उंची आपण घेतली. त्याच्यासाठी आपल्याला घडी घ्यायची आहे. 30 इंचाची छाती आहे, मग त्याच्यावरती आपल्याला घडी घ्यायची आहे. तर त्या घडीसाठी आपण 5 इंचाचं शोल्डर आणि 5 इंचाचा मोंडा आपण घेतलेला आहे. 7.5 इंचाची आपली घडी आली, प्लस त्याच्यात 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेली. अशी आपण घडी केली. त्याच्यासाठी 5-5 इंचाचा आपण शोल्डर आणि मोंडा असं घेतलंय. तर बघू शकता तुम्ही, 2.25 इंचाचं गळा रुंदी घेतली. 1.25 इंचाचा आपण मोंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच मोजून आपण आकार दिलाय. गळा उंची घ्यायची 10 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण खाली 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली आणि तो बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स आपल्याला तयार करून झाल्यानंतर आपण त्याला व्ही आकार देणार आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे. बघा, अगदी सोपा असा व्ही आकार आहे आणि छान दिसतो. बघा, आपण जो आकार आखलाय तोच आकार आपल्याला कट करायचा आहे. इकडनं सुद्धा आपल्याला घडीचं माप आणि मोंढ्याचा आकार तो आहे, जो आपण दिलाय तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर आपण घेतलाय ब्लाऊज पीस, तो उलटा सीधा बघून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण हे अस्तर ठेवायचंय. सीध्या बाजूवरती करून त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि गळ्याला कॅनव्हास न लावता आपल्याला हा गळा बनवायचा आहे. तर बघा, आपण खूप साऱ्या अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जितक्या पिना लावायच्या तितक्या तुम्ही लावू शकता. जर आपल्याला बिना कॅनव्हासचा गळा करायचा असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. अगदी सुंदर असा परफेक्ट आकार तयार होतो. आता तिथे आपल्याला अर्धा इंच सोडून शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी कोपऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला तिथे सुई खाली ठेवायची आणि पुन्हा असा कपडा फिरवायचा आहे. म्हणजे काय होतं, तिथे बरोबर तो कोना निघतो. शिलाई आपली मारून झाली तर गळ्याचं जे हे पिना जे आहे ते आपण काढून घेऊ आणि गळ्याचा मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. एकदम अस्तरला खेटून बरोबर तो कपडा कट करून घ्यायचा आहे. हे कट करून झालं, त्याला आता नॉचेस आपल्याला द्यायचे आहेत. शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे इतकी काळजी आपण घ्यायची आहे. सगळीकडनं नॉचेस दिल्यानंतर काय होईल, आपला जो अस्तरचा कपडा आहे तो मध्ये फोल्ड करायला आपल्याला अडचण होणार नाही. आता हे मध्ये फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारायची. अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप द्यायची, म्हणजे काय होईल, गळ्याचा आकार हा सुंदर येईल. बघू शकता तुम्ही, दाबटीप देऊन झाली आणि गळ्याचा आकार खूपच सुंदर आलाय. आता आपण साईडने अस्तर जोडून घेतलं आणि उरलेला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता, ह्याप्रमाणे आपण ते कट करून घेतलं. आता आपल्याला टक्स मारायचे. टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्सचं अंतर घ्यायचंय. दोघंही टक्स आपल्याला त्याच मापाने मारायचे. बघा, आपले दोघंही टक्स मारून झाले. आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे. पट्टी छोटी म्हणून आपण त्याला जॉईंट देतोय. जॉईंट दिल्यानंतर त्या जॉईंटवर दाबटीप द्यायची, म्हणजे काय होईल, पट्टीची फिनिशिंग छान येईल. आता पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, आपली शिलाई मारून झाली. आता ती पट्टी आपल्याला वरतून अशी ठेवून शिवून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आल्यानंतर पट्टीला एक प्लेट टाकायची, म्हणजे काय होईल, कमरेचा भाग वरती उचकत नाही आणि जे आपले मागची बाजू फिनिशिंग मध्ये छान दिसते ब्लाऊजची. जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा ते ब्लाऊज छान दिसतं, म्हणून आपल्याला तिथे एक चुनी टाकायची आठवणीने. पट्टीमध्ये फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती एक शिलाई मारायची. बघा, आपला मागचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा, कपडा घेतलाय 3x3 चौकोनी तुकडे घेतलेले आहेत. त्याला असं एकदा, पुन्हा असं एकदा आणि पुन्हा असं एकदा असा आपल्याला आकार द्यायचा आहे. अगदी सोपं. आणि हे बघा, असा त्रिकोण झाला की पुन्हा असा त्रिकोण आणि पुन्हा एकदा आपण असं फोल्ड करायचे. तिघही पानं आपण त्याच प्रमाणाने करायचे आणि असे आपल्याला भरपूर सारे करून पण घ्यायचे. बघा, आपले हे तिन्ही तयार झालेत आणि आपल्याला इथे लावायचे आता ते गळ्याला
साधारण आपण अर्धा इंच अंतर सोडून दिलं गळ्याजवळून आणि जो ओपन जो भाग आहे त्या डिझाईनचा तो वरती केलाय आणि जे बंद बाजू आहे ती खाली केली. बघा ह्याप्रमाणे आपण ते ठेवून आणि शिवून घ्यायचे सगळे. बघा आपण सेंटरला अंतर सोडलं आणि हे पूर्ण जी डिझाईन होती आपण ती बनवून घेतलेली आहे. आता जे शिलाईच्या पुढे जे कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा ह्याप्रमाणे जरा जपून कट करायचं आहे म्हणजे ब्लाऊजला धक्का लागणार नाही. हे बघा आपलं कट करून झालं ना, अतिशय सुंदर अशी फिनिशिंग त्याला आली. त्याच्यानंतर आपल्याला आता गोल्डन लेस लावायची आहे. तर बघू शकता तुम्ही गोल्डन लेस घेतली, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. पहिले आपल्याला गळ्याच्या कडेने ती लेस लावून घ्यायची आहे. आणि नंतरून आपल्याला पूर्ण ही लेस लावून घ्यायची. पहिले पूर्ण लेस आपल्याला गळ्याला लावून घ्यायची गळ्याच्या कडेने. नंतरून आपल्याला त्या डिझाईन वरतीच ती लेस पुन्हा एकदा ठेवून पुन्हा जॉईंट करून घ्यायची. एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते मी डिझाईन कशी करायची ते. तर तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ मैत्रिणींमध्ये शेअर करा. म्हणजे काय होईल, मैत्रिणींना फायदा होईल. आणि तुम्ही लाईक करून द्या म्हणजे काय होईल, नवीन नवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला पडेल. बघा आपली लेस लावून झाली ना, अतिशय सुंदर असं आपली डिझाईन दिसते. डिझाईन आपली पूर्ण झाली नाही तरी खूपच सुंदर दिसते. तेव्हा डिझाईन पूर्ण झाल्यानंतर बघा किती छान दिसणार आहे. तर बघा आता आपल्याला गोल्डन मनी घ्यायचे आणि आपण 4 पदरी दोरा केला म्हणजे काय होईल, व्यवस्थित शिवायला सोपं जाईल ते. बघा आता ही डिझाईन आहे, तिचं पाकळी आहे ती अशी थोडीशी ओपन करायची आणि बरोबर तिच्या टोकाला आपल्याला एक एक गोल्डन मनी लावून घ्यायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे. असं आपण पूर्ण सगळ्या पानांना करणार आहे. आणि जेव्हा आपण हे सगळ्या पानांना करू तेव्हा आपली डिझाईन एकच नंबर दिसणार आहे मैत्रिणींनो. बघा इथे गाठ मारून आपण दोरा कट करून घेतला आणि ह्याचप्रमाणे आता आपण सगळे मणी लावून घेऊया. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा. नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच येत असतात. बघा आता आपले सगळे मणी असे एक एक करून लावून घ्यायचे. तर आपले मणी लावून होत आले. व्यवस्थित असे आपल्याला मण्याला खालून गाठ मारून घ्यायची म्हणजे काय होईल, मणी निघणार नाही. आपले मणी आता लावून झालेले आणि सुंदर अशी डिझाईन सुद्धा तयार झाली. तर आपल्याला मध्ये एक फूल बनवायचं आहे. तर आपण काय केलं, ज्या पाकळ्या आपल्या उरल्या त्याच पाकळ्यांपासून आपण फूल बनवणार आहे. तर बघा ह्या पाकळ्या आपल्याला अशा ओपन करायच्या, एकदम पूर्ण ओपन करून घ्यायच्या आहे. 6 पाकळ्या आपण घेतल्या आणि त्याच्यापासून आपण आता फूल बनवणार आहे. अगदी सुंदर असं फूल दिसतंय. बघा ह्या पाकळ्या अशा ओपन करायच्या आहे. आणि ते आपण असं जॉईंट करून शिवून घेऊ.
पहिले आपण मशीनवर शिलाई टाकून घेऊ त्याला, म्हणजे काय होईल आपल्याला शिवायला सोपं जाईल. एकदम व्यवस्थित असं फुलाचा आकार आपल्याला त्याला आला पाहिजे. हे बघा, आपल्या पाकळ्या लावून आणि फूल तयार झाले अगदी सुंदर असं. ते आपल्याला घ्यायचं आता शिवून. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले फूल कसं बनवायचं ते आपल्याला आता लावून घ्यायचंय. त्याने काय होईल, आपल्या ब्लाऊजला आणखी लुक येणार आहे. आणि त्या फुलावरती आपल्याला एक शोचं बटन लावायचं आता. बघा, अगदी सुंदर असं फूल आणि अगदी सुंदर असे पानं आपले लावून झाले तयार. त्याच्यावरती आपण एक आता सुंदर बटन लावून आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायचंय. बघा, असं ह्या पद्धतीने आपण शोचं बटन वापरतोय गोल्डन कलरचं. बघू शकता तुम्ही, आपली डिझाईन पूर्णपणे तयार झालेली आहे. तर डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघू शकता तुम्ही, आपली डिझाईन झाली तयार. तुम्हाला जवळून पण दाखवते. बघा, किती सुंदर पानं, लेस आणि फूल बनवून आपण डिझाईन तयार केलेली आहे. संक्रांतीसाठी स्पेशल अशी आपण डिझाईन ही म्हणू शकतो. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितले डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.